ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कार्तिक मास हा सुरू झालेला आहे आणि ह्या भगवान श्रीहरी विष्णूच्या परमप्रिय मासमध्ये कार्तिक मास महात्म्य आपण श्रवण करणार आहोत दररोज. हे परमपुण्य फलदायी ठरणारं अध्याय असणार आहे. तर चला मग आजपासून आपण श्रवण करूयात. आज आपण कार्तिक मासचा पहिला अध्याय श्रवण करणार आहोत. नैमिषारण्य तीर्थात श्री सूतजी 28,000 शौनकादी ऋषींना म्हणाले, आता मी तुम्हाला कार्तिक मासची कथा विस्तारपूर्वक सांगतो, ज्याचे श्रवण केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि शेवटी वैकुंठधामाची प्राप्ती होते. सूतजी म्हणाले, श्रीकृष्णांची अनुमती घेऊन देवर्षी नारद निघून गेल्यावर सत्यभामा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हणाली, हे प्रभू, मी धन्य झाले. माझ्या जन्माचे सार्थक झाले. माझ्यासारख्या त्रैलोक्य सुंदरीचे जन्मदाताही धन्य झाले, कारण तुमच्या 16,000 पत्नीमध्ये तुमची परमप्रिय पत्नी बनले ते. हे त्रिलोकनाथा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही मला कृपया कार्तिक मासची महात्म्य कथा विस्तारपूर्वक ऐकवा, ज्याला ऐकून माझे हित होईल आणि जे ऐकल्याने कल्पपर्यंतही तुम्ही माझ्याशी दूर न हो. सूतजी पुढे म्हणाले, सत्यभामाचे असे वचन ऐकून श्रीकृष्णाने हसत सत्यभामाचा हात पकडला आणि सेवकांना तिथेच थांबायला सांगून आपल्या पत्नीला कल्पवृक्षाखाली घेऊन गेले आणि हसून म्हणाले, हे प्रिये, 16,000 राण्यांमध्ये तुम्ही मला प्राणाप्रमाणे प्रिय आहात. तुमच्यासाठी मी इंद्र आणि देवतांना विरोध केला होता. हे कांते, जे प्रश्न काही तुम्ही केला आहेत त्याविषयी ऐका. एक दिवस मी तुमच्या इच्छापूर्तीसाठी गरुडारूढ होऊन इंद्रलोकात जाऊन कल्पवृक्ष मागितले. इंद्राने नकार दिला. इंद्र व गरुडामध्ये युद्ध झाले. तसेच गोलोकातही गरुड आणि गायींचे युद्ध झाले. गरुडाच्या चोचीच्या आघाताने त्यांचे कान शेपूट तुटून पडून लागले, ज्याच्यामुळे 3 वस्तू उत्पन्न झाल्या. कानापासून तंबाखू, शेपटीपासून गुबी आणि रक्तातून मेहंदी. या तिन्हीचा वापर करणाऱ्यास मोक्ष मिळत नाही. तेव्हा गायींनी क्रोधित होऊन गरुडावर वार केले, ज्याने त्याचे पंख तुटून गेले. त्याच्या पंखातून निळकंठ, मोर आणि चकवाचकवी पक्षी उत्पन्न झाले. हे प्रिये, या तिन्हीच्या दर्शनाने शुभफळाची प्राप्ती होते. हे ऐकून सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, कृपया मला माझ्या पूर्वजन्मीविषयी सांगावे. मी पूर्वजन्मात कोणते दान, व्रत व जप केले नाहीत ते मला सांगावे. माझा स्वभाव कसा होता, माझे जन्मदाता कसे होते आणि मला मृत्यूलोकात जन्म का घ्यावा लागला. मी कोणते पुण्यकर्म केले होते की मी तुमची अर्धांगी बनू शकले. श्रीकृष्ण म्हणाले, हे प्रिये, आता मी तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याचे विस्तारपूर्वक कथन करतो, ते ऐक. पूर्वकाळी सतयुगाच्या शेवटी मायापुरीत अत्रिगोत्रामध्ये वेदांगाचा ज्ञाता देवशर्मा नामक एक ब्राह्मण राहत होता. तो प्रतिदिन अतिथी सेवा, हवन आणि सूर्यदेवतांची पूजा करत असे. तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. वृद्धावस्थेत त्याला एक गुणवती नावाची कन्या झाली. त्या पुत्रहीन ब्राह्मणाने आपल्या पुत्रीचा विवाह आपल्याच चंद नामक शिष्यासोबत लावून दिला. तो चंद्राला आपल्या पुत्रासमान मानत होता आणि चंद्रही त्याला आपल्या पितासमान मानत होता. एक दिवस दोघे कुश समाधी घेण्यासाठी जंगलामध्ये गेले. ते भ्रमण करत असताना त्यांना एक राक्षस येताना दिसला. त्या राक्षसास पाहून ते भयभीत झाले आणि तेथून पळून जाण्यास असमर्थ झाले. तेव्हा काळासमान त्या राक्षसाने त्यांना मारून टाकले. ते धर्मात्मा असल्याने माझे पार्षद त्यांना माझ्या वैकुंठधामात माझ्याजवळ घेऊन आले. त्या दोघांनी आजन्म सूर्याची पूजा केल्याने मी दोघांवर अतिप्रसन्न झालो. गणेशजी, शिवजी, सूर्य व देवी यांची पूजा करणाऱ्या मनुष्यास स्वर्गाची प्राप्ती होते. मी एक असूनही आणि कर्माच्या भेदामुळे प्राच प्रकाराचा असतो. देवदत्त, पिता, भाऊ इत्यादी नावाने ओळखला जातो. जेव्हा हे दोघे विमानावर आरूढ होऊन सूर्यासमान तेजस्वी रूपवान चंदनाची माळ धारण करून माझ्या भवनामध्ये आले, तर ते दिव्य भोगांना भोगू लागले. अशा प्रकारे हा कार्तिक मास अध्याय 1 आपण श्रवण केलेला आहे. उद्या आपण कार्तिक मास अध्याय 2चे श्रवण करणार आहोत. धन्यवाद.